अजय देवगण मराठी चित्रपटात प्रवेश करतोय ते विटी दांडू या चित्रपटाची निर्मिती करून। एक लहान मुलगा आणि त्याचे आजोबा यांच्या नात्याची ही कथा, ज्याला स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आहे। पण अनेक कारणांमुळे हा चित्रपट खटकू लागतो आणि त्यापैकी काही कारणं मी इथे नमूद करते। कारण क्रमांक 1, चित्रपटाची सुरुवातच उत्सुकता काढून घेते। चित्रपटात वापरले गेलेले मालिकेतले ते टिपिकल कॅमेरा अँगल्स इथे दिसतात। डबिंग मध्ये झालेला प्रॉब्लेम इथे प्रथमदर्शीच दिसतो। चित्रपटाला मध्येच डॉक्युमेंटरीचा फील येतो कारण स्टॉक शॉट्स वापरले गेलेत। प्रोडक्शन व्हॅल्यू जास्त असूनही चित्रपटाची टेक्निकल बाजू खूप किरकोळ झालीये असं वाटत राहतं। विनाकारण VFX इफेक्ट अजिबात डोळ्याला सुसह्य नाहीयेत। कारण क्रमांक 2, चित्रपटाला कथा आहे जी अगदी मेलोड्रामाच्या तुपात लोळवली गेलीये। त्यामुळे इथे लगानसारखं सळसळणारं देशप्रेम आहे, तशीच गाणी आहेत आणि त्याचप्रमाणे एका दिशेने जाणारी वेगात चालत येणारी गर्दी आहे। देशभक्तीपर गाण्यात वेगात चालत येणारी गर्दी देशप्रेम निर्माण करते हा गैरसमज इथे दूर झालेला नाहीये। सो एकंदरीत त्या जमान्यात आता माझी सटकली ही भावना कशी दिसेल याची प्रचिती म्हणजे हा चित्रपट। कारण क्रमांक 3, चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा चित्रपटातली साहस दृश्य या सर्व गोष्टी बऱ्यापैकी अजय देवगणच्या चित्रपटांनी प्रभावित आहेत। लहान मुलांच्या धक्क्याने दूर जाऊन पडणारे ब्रिटिश सैनिक हे त्याचं उत्तम उदाहरण। कथेमध्ये येणारे ट्विस्ट किंवा कथेअंती येणारं सोल्युशन या सर्व गोष्टी पूर्णतः हिंदी चित्रपटाच्या प्रभावाखाली आहेत असं दिसतंय। कारण क्रमांक 4, गाण्याचे शब्द मराठी आणि इंग्लिश असे मिक्स असल्याने चित्रपटातली लावणी सध्याचं आयटम सॉन्ग असल्याचा फील येतो। एकंदरीत चित्रपटाचं संगीत तसं काही उल्लेखनीय झालेलं नाहीये। त्यातही हिंदी चित्रपटाचा प्रभाव आहे हे दिसतंय। हिंदी चित्रपटाचा प्रभाव याआधीही मराठी चित्रपटांवर होता, परंतु तो इतक्या सहजपणे न दाखवता आपली कलाकृती दाखवणं ही एक कला असते जी इथे जमली नाहीये। कारण क्रमांक 5, दिलीप काका आणि निशांत भावसार तसेच इतर सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम झाले, परंतु रवींद्र मंकणी आणि शुभंकर अत्रे यांनी साकारलेल्या भूमिकांची तशी आवश्यकता नव्हती। हे दोघं आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातात। खरं तर चित्रपटात फ्लॅशबॅक गरजेचाच नव्हता। सरळ सोट चित्रपट सुरू करून संपवला असता तर तो तितका मनोरंजकही राहिला असता। तर ही होती 5 कारणं मला हा चित्रपट का खटकला याची। मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स। तुम्ही नक्की चित्रपटगृहामध्ये जा, हा चित्रपट पहा आणि तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका।